निलेश लंके आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। मावळीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये भरणार अर्ज। दक्षिण नगरमध्ये लंके विरुद्ध सुचे विखे पाटील लढत। विशाल पाटील यांची माघार नाहीच। सांगलीतून अपक्ष लढण्यावर पाटील ठाम। सांगलीमध्ये होणार तिरंगी लढत। मुख्यमंत्री शिंदेसह दोन्ही उपमुख्यमंत्री बुलढाणा दौऱ्यावर। खामगावमध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठी घेणार प्रचार सभा। सपाचे अबू आझमी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याची शक्यता। अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये अबू आझमींच्या प्रवेशाची शक्यता। प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती। महाराष्ट्र काँग्रेसकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर। यादीमध्ये काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांचा समावेश। राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, नाना पटोलेंसह 40 जणांचा समावेश। काँग्रेसचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने सुरतचे भाजप उमेदवार मुकेश दलाल बिनविरोध विजय। तर पराभवाच्या भीतीने मॅच फिक्सिंग केल्याचा काँग्रेसचा आरोप। पंतप्रधान मोदींविरोधात काँग्रेस आक्रमक। आक्षेपार्ह विधानाबाबत काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल। ठोस कारवाई करण्याची मागणी। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर 2 तासांचा ट्रॅफिक मेगा ब्लॉक। दुपारी 12 ते 2 दरम्यान वाहतूक बंद राहणार। वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याच्या सूचना। धारवाड हत्येचा तपास सीबीआयकडे। खटल्याचा जलद गतीने निकाल लागण्यासाठी विशेष न्यायालय स्थापन करण्याची कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची घोषणा। मुंबईकरांना वीज दरवाढीचा शॉक। अदानी वीज कंपनीची वीज महागली। मे महिन्यापासून प्रति युनिट 70 पैसे ते ₹1.70 वाढ होणार। रवींद्र वायकरांची मुख्यमंत्र्यांची रात्री उशिरा भेट। उत्तर पश्चिम मुंबईसाठी रवींद्र वायकर यांच्या नावाची चर्चा। वायकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने उमेदवारी निश्चित होण्याचे संकेत। डोंबिवलीमधील मराठा वैश्य समाजाचा महायुतीला पाठिंबा। खासदार श्रीकांत शिंदेंना दिला पाठिंबा। श्रीकांत शिंदेंची हॅट्रिक पूर्ण करण्याचा दिला शब्द। बारामतीमध्ये अपक्षाच्या तुतारी चिन्हावरून वाद। अपक्षाला दिलेल्या चिन्हावर शरद पवार गटाचा आक्षेप। तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार। बारामती लोकसभेच्या मैदानामध्ये 38 उमेदवार अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी 8 जणांची माघार। तर सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक संघटना अपक्ष निवडणूक लढणार। लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये मत टक्का वाढवण्यासाठी खबरदारी। निवडणूक आयोगाकडून विशेष कृती गटाची स्थापना। पहिल्या टप्प्यामध्ये 2019च्या तुलनेत 5% कमी मतदान। जानेवारी ते एप्रिल 2023 दरम्यान नोंदणी झालेल्या राज्यातील 212 गृहप्रकल्पांबाबत महारेरा साशंक। त्रैमासिक अहवाल वेबसाईटवर उपलब्ध नसल्याचं उघड। मुंबई विमानतळावरून गेल्या आर्थिक वर्षामध्ये 5 कोटी जणांचा प्रवास। इतर वर्षाच्या तुलनेमध्ये प्रवासी संख्येत 16% वाढ। झाडांची छाटणी करण्यासाठी पालिकेतर्फे व्यापक मोहीम सुरू। मुंबईतील 22,000 झाडांची छाटणी पूर्ण। तर झाडांच्या छाटणीसाठी 4,909 आस्थापनांना नोटीस। मुंबईत बांधकामांबाबत लवकरच नियमावली। रात्रीच्या वेळी यंत्रांच्या आवाजाने नागरिक त्रस्त। समिती स्थापन करण्याचे पालिका आयुक्तांचे संकेत। अमिताभ बच्चन यांनी अलिबागमध्ये खरेदी केली 10 कोटींची जमीन। अलिबाग नजीक मुनवली गावात खरेदी केली 10,000 चौरस फूट आकारमानाचा भूखंड। कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेमध्ये गुकेशचा ऐतिहासिक विजय। कॅन्डिडेट स्पर्धेचे जेतेपद मिळवणारा गुकेश ठरला सर्वात युवा बुद्धिबळपटू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।